आणि त्यांना फोडून त्यांना त्याची बक्षिसी म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं, एवढंच. त्यांचा तसं काम आता त्यांचा कार्यभाग संपलेला आहे. त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे कार्याचा. आता काय त्यांना परत कोणी मुख्यमंत्री करणार नाही. केंद्रामध्ये जर बदल झाले, केंद्रात जर बदल झाले आणि नरेंद्र मोदीजींना असं वाटलं की देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये एखाद्या प्रमुख खात्याचं नेतृत्व करण्यासाठी योग्य आहे, 100% ते योग्य आहेत, केंद्रीय स्तरावरच योग्य आहेत. ते महाराष्ट्र त्यांच्या हातात आता राहिलेला नाही आहे. महाराष्ट्रात गुंडांचं राज्य सुरू झालेलं आहे. तर ते जर गेले, त्यांना अर्थ खातं मिळालं किंवा त्यांना HRD मिनिस्ट्री मिळाली तर फार महत्त्वाची खाती आहे ती. आम्ही तर म्हणू त्यांना 2029च्या आधी प्रधानमंत्रीपद त्यांनी मिळवावं. तर मग महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री, ते बाहेरचे मुख्यमंत्री कशा करतील? भाजपची परंपरा नाही, एकदा केलं पक्ष फोडण्यासाठी ना, ते परत बाहेरचा जर एकनाथ शिंदे हे त्यांचा गट घेऊन विलीन झाले आणि त्यांनी सांगितलं मी भाजपाईच आहे ओरिजिनल, तुम्ही नंतर आलात, या भाजपची स्थापनाच मी केली, असं जसे ते म्हणतात शिवसेनेची स्थापना मी केली, मी शिवसेनेचा संस्थापक, असं ते आता म्हणतात ना, तसं ते भाजपात गेले आणि त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस माझे कार्यकर्ते होते, बावनकुळे माझे कार्यकर्ते होते, नरेंद्र मोदी माझे कार्यकर्ते होते, अमित शाह कलका बच्चा आहे, त्यांना काय असं जर त्यांनी जर काय भूमिका मांडली तर मी भाजपचा जन्मदाता आहे, तर त्यांना कदाचित भाजपमधून मुख्यमंत्री मिळू शकेल. पण आत्ता बाहेर राहून त्यांना काही मिळणार नाही. भारतीय जनता पक्षामध्ये मूळ भाजपचे असलेले असे अनेक लोक आहेत. त्यांचा विचार होईल. काल मी चंद्रशेखर बावनकुळेजी यांचा उल्लेख केला, तर ते अधिक सक्षम नेतृत्व करू शकतात असं मला कायम वाटतं. पुन्हा भाजपच्या लोकांना जे गेलेले आहेत त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण खडसे स्वतः बोलतात की मला अमित शहानी फोन करून मला माहीत नाही. बघा, हा त्यांचा काय व्यक्तिगत अंतर्गत विषय असतो, त्याच्यावर आम्ही का बोलावं. बघा, तुम्ही जर ईदी अमीनचा फोटो पाहिला असेल, ईदी अमीनच्या आणि हिटलरच्या युनिफॉर्मवर सगळ्यात जास्त मेडल्स होते. पहा तुम्ही त्यांचे बघा तुम्ही. ईदी अमीनचा कोणताही फोटो काढा, हिटलरचा फोटो काढा, सद्दामचा फोटो काढा, तुम्ही कोणताही हुकुमशहाचा फोटो काढला तर त्याच्या युनिफॉर्मवर असे नुसते मेडल लटकत असतात. तुम्ही पाकिस्तानच्या जनरल मुनीरच्या कपड्यावरती बघा, किती युद्ध कधी करतात, मेडल कधी मिळतात, कसले मेडल, कसले पुरस्कार. देशात काय चाललं आहे. सोनम वांगचूक गेल्या 14 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. सोनम वांगचूक हा हिमालयाचा सुपुत्र 14 दिवसापासून नीट परीक्षेच्या घोटाळ्याविरुद्ध धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसलेला आहे. पद्मश्री, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ, आणि सरकार त्यांची साधी दखल घेत नाही. मेडल कसले फिरवत आहे. 14 दिवस झाले. अण्णा हजारे 11 दिवस उपोषणाला बसले होते. काँग्रेस पक्षानं धावाधाव करून त्यांचं उपोषण सोडलं. अनेक शिष्टमंडळं गेली, अनेक केंद्रीय मंत्री गेले, पण सोनम वांगचूकला जंतर मंतरला मरू देण्यासाठी सरकार प्रयत्न करतं.